गेल्या 40 वर्षात नामदार बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून जे कामं होत नव्हते ते कामं झालेले आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा होता. आज मला आठवतंय ज्यावेळेस 1995-96 साली आमच्या घरातले लोक पाण्याचे हांडे घेऊन पार राम मंदिराच्या त्या साईडला जायचे, तिकडनं पाणी भरून आणत होते. त्यानंतर साहेबांनी जे काम केलं ते अतिशय उत्तम, कारण बऱ्याचशा ठिकाणी आमच्या एरियामध्ये 4-4, 5-5 फुटापर्यंत खड्डे होते. त्या खड्ड्यात एकाने उतरायचं, त्याने पाणी भरून द्यायचं दुसऱ्याकडं, तिसऱ्याने घेऊन जायचं घराकडं, घरातल्याने चौथ्याने पाणी ओतायचं. म्हणजे एवढी परिस्थिती त्यावेळेसची वाईट होती. पण आत्ताची परिस्थिती, तुम्हाला लाईट बिल न वापरता डायरेक्ट घरामध्ये पाणी येतंय, दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर सुद्धा पाणी चढतं. म्हणजे ही प्रगतीच आहे ना, साहेबांनी केलेलं काम आहे. त्याचं फळ तर चांगलंच भेटणार आहे. आता ह्या इलेक्शनला तर उत्तमच भेटल सगळ्यांना. रस्त्यांच्या बाबतीत कशी आहे परिस्थिती? रस्त्यांच्या बाबतीत पाहायला गेलं तर साहेबांच्या काळामध्ये रस्ते अतिशय उत्तमच होते. पण ज्यावेळेस हे प्रशासन आलं, प्रशासनाच्या माध्यमातून ज्यावेळेस आता हे प्रशासनाच्या ताब्यात गेलं तर बरेचसे सीओ बदलले गेले, पण रस्त्याचे कामं बदलले नाही. उलटे रस्त्याचे खड्डेच झालेत.